हे गाइस, वेलकम टू माय चैनल लाइव विद गौरव। और कैसे हो आप सभी लोग? आई होप आप सभी लोग बहुत ही बढ़िया होगे। और यहाँ पे आप देख रहे हो मम्मा का चल रहा है रंगोली निकालना, जो कि हल्दी कुमकुम लिखा हुआ है। और आप समझ गए टाइटल थंबनेल से भी कि आज का जो व्लॉग है वो कौन सा है, क्योंकि आज का दिन मम्मा के लिए स्पेशल है। मम्मा का दिन है आज, इसीलिए आज मम्मा यहाँ पे देख सकते हो आप रंगोली निकाल रही है। और अभी मम्मा की तैयारी होगी। उसके बाद घर की भी पूरी जो अच्छे से पूरी क्लीनिंग की हुई है, तो उसमें मैंने बहुत ज़्यादा हेल्प की है। बट ऐसा है कि वीडियो हर जगह के मैं ही कर रहा था काम, तो मैं खुद तो नहीं निकाल सकता। और यहाँ पे मम्मा भी अपने कामों में बिजी थी, तो कोई वीडियो नहीं निकाल पाया। और यहाँ पे आप देख सकते हो जो भी पेड़ पौधे, यहाँ पे सभी पेड़ पौधों की जो है मैंने साफ सफाई भी कर ली थी। सब जो कचरा वगैरह हो गया था नीचे वो साफ कर लिया था। ऊपर से झाड़ू वगैरह भी नीचे मैंने ही लगा दिया था। और यहाँ पे आपको मैं दिखा रहा हूँ कि हमारे यहाँ पे जो नींबू का पेड़ है उसको कितने सुंदर सुंदर और छोटे छोटे अभी आएंगे, वो बड़े हो जाएंगे तब दिखेंगे। तो यहाँ पे हमारे यहाँ पे गुलाब का भी जो था पेड़ दिखाया आपको अभी। और इस साइड में यहाँ पे भी पूरी क्लीनिंग करनी पड़ी, क्योंकि बहुत ही ज़्यादा गंदगी हो गई थी। बहुत दिन हो गए थे साफ नहीं किया था। वैसे करता रहता हूँ, जैसे मेरे मतलब इच्छा के ऊपर है। जब मेरी इच्छा हो जाती है तब मैं कर लेता हूँ, तो मन में आना चाहिए, फिर पूरा हो जाता है काम। तो यहाँ पे भी थोड़ा बहुत था, पर वो उतना नहीं हो पाया, क्योंकि वो उधर का निकालना है। पीछे की साइड का पूरा जो जीना जो है हमारा, मतलब जो सीढ़ी है उसके नीचे जो पसारा है वो एक दिन निकाल के पूरा साफ करना है। तो वो अभी नहीं किया, क्योंकि आज पहले बहुत सारे काम थे। और यहाँ पे जो है मम्मा कुछ बनाने की कोशिश कर रही थी, बट कुछ जम नहीं रहा था। तो फिर मैंने मम्मा को सब बना के दिया। फिर मम्मा ने सिर्फ मुझे सब कुछ ला के दिया। और यहाँ पे जो मैं बना रहा हूँ, तो वो एक रंगोली है, जो कि हल्दी कुमकुम का जो प्रोग्राम है उसके लिए बना रहा हूँ। तो ऐसे कुछ ना कुछ नया सभी लोग करते हैं, तो मैं भी सोचा कुछ ना कुछ नया मम्मा को बना के देते हैं। थोड़ा बहुत जो मेरे दिमाग में आया उतना मैंने करके दिया। तो आज देखना आप इसके बारे में आगे क्या कमेंट्स आती है, मुझे तो बहुत मज़ा आने वाला है। तो चलिए कंटिन्यू करते हैं। और इसी तरह आप देख सकते हो मैंने किस तरह से ये सब किया है। तो आप करना चाहे ऐसे हल्दी कुमकुम या फिर और कोई फंक्शन होता है तो उसमें भी कर सकते हो, पर खास करके हल्दी कुमकुम में ये वाला जो मैं दिखा रहा हूँ आपको करके, तो ये वाला स्पेशली हल्दी कुमकुम के लिए होता है। जो डेकोरेशन में कर रहा हूँ अभी, जो रंगोली बना रहा हूँ, तो इसमें कोई मतलब ये नहीं किए हमने, रंगोली यूज़ नहीं किए। यहाँ पे सभी जो गेहूँ है, उसके बाद जो चावल है और जो मम्मा की ज्वेलरी है, तो उससे ही बनाया है सब कुछ। कुछ उसमें दूसरा कुछ ऐड नहीं किए। रंग वगैरह जो रंगोली के जो कलर होते हैं वो ऐड नहीं किए। विदाउट कलर ये रंगोली बनाई है। इसको रंगोली तो नहीं बोलते, इसको क्या बोलते मुझे नहीं पता, बट मैंने बना के दिया। तो आपको अगर पता है तो आप मुझे कमेंट बॉक्स में ज़रूर बताइए इसको क्या बोलते। तो सो देखते हैं कैसे बन रहा है। तो अभी पूरा होने के बाद तो मैं आपको दिखाऊंगा ही। और बाकी भी बहुत सारे काम है घर के, तो वो भी करेंगे। और मम्मा को भी तैयारी करनी है, तो मम्मा को भी थोड़ी हेल्प कर देता हूँ। तो यहाँ पे कुछ प्रोडक्ट आपको दिख रहे हैं ऊपर जो है, वो मम्मा को मैंने नीचे से ला के दिए, नीचे थे। और यहाँ पे मम्मा कर रही है अपनी तैयारी। और बहुत ही सुंदर मम्मा ने साड़ी पहनी हुई है, जो कि बहुत ही सुंदर कलर है यार, मुझे बहुत पसंद आई ये वाली साड़ी मम्मा की। तो अभी मम्मा की तैयारी चल रही, करने देते हैं। हाथात धागा बांधलेला तो चलिए आज फाइनली आपको हॉल टूर में करवा ही देता हूँ। तो ये है हमारा छोटा सा और बहुत ही सुंदर हॉल, जिसको आज हमने बहुत ही खास क्लीन करके और थोड़ा सा डेकोरेट किया है मैंने अपने हाथों से। और यहाँ पे मम्मा ने कुछ साफ सफाई करके और क्लीन कर दिया है। तो ये हमने लिया है नया वाला सोफा सेट, जो कि हमने बना के लिया है। बहुत ही सुंदर बना के मिला है हमें ये, हमने जैसे ऑर्डर दी थी वैसे ही मिला। और ये जो आप देख रहे हो सामने टीपॉय, तो ये भी हमने खरीद के लिया है, यही अकोला में ही शॉप में से लिया हुआ है। तो ये सब चीज़ें मैं पहले नहीं दिखा पाया, क्योंकि व्लॉग ही बनाना नहीं हुआ। तो यहाँ पे आप देख सकते हो तिलगुल वगैरह। और ये पूरा सोफा सेट जो आपको दिख रहा है, इसके ऊपर जो कवर डाले हुए हैं वो भी हमने अकोला से खरीदे थे। और मम्मा ने उसको ठीक ठाक सिला के बहुत ही बढ़िया लगाए हैं, तो वो बहुत ही सुंदर दिख रहे हैं। तो यहाँ पे आपको थोड़ा सा टीवी यूनिट दिखा देता हूँ। तो ये है हमारे श्री भोलेनाथ जी की छोटी सी मूर्ति जो आदि, उसके नीचे मैंने कुछ पतंग वगैरह रखी है। और एक छोटा सा रील है, जो कि हमारे यहाँ पे एक छोटा सा प्रोग्राम था, तो वहां से लाए थे मम्मा ने, तो वो वाले मैंने यहाँ पे यूज किए हैं। और इस साइड में आप देख सकते हो कितना सुंदर हमने डेकोरेट किया है। आपको कैसा लग रहा है ये सभी चीजें मुझे जरूर बताइए। और यहाँ पे ये देख सकते हो, ये पिछले साल भी था, तो ये समझ नहीं रहा था कहाँ रखूँ, जगह भी नहीं थी, तो मैंने यहीं पे टीवी यूनिट पे रख दिया। और ये जब मैं अभी भीमाशंकर गया था, तो वहां से मैंने ये लिया है, बहुत ही सुंदर है।
जो हमें टाइम अगर लगा के कुछ करना है काम 1 मिनट में, वो पूरा 1 मिनट थोड़ा सा ज़्यादा ही हो जाता है, तो उसके 1 मिनट के ऊपर है थोड़ा वो। और ये केदारनाथ का मंदिर हमने लिया था उज्जैन से, दर्शन करने गए उज्जैन और मंदिर लाया केदारनाथ का, कितना बढ़िया। तो केदारनाथ जाने की इच्छा है इसलिए लाया है, जिस दिन केदारनाथ जाएंगे उस दिन केदारनाथ से उज्जैन का मंदिर लेके आएंगे। तो यहाँ पे आप देख सकते हो, ये नीचे भी हमने जो छोटी ये थोड़ी बड़ी वाली है पतंगे, तो वो भी मम्मा ने लाई हुई है उधर से। तो उनका प्रोग्राम हो गया और वहाँ से हम ले आ गए हमारे यहाँ पे। तो काम तो नहीं था अभी उनको, क्या ये उड़ाने वाली पतंग तो है नहीं, ये उड़ने वाली भी है नहीं, तो इसीलिए। और यहाँ पे टीवी पे लगाया हुआ है तारक मंत्र श्री स्वामी समर्थ जी का। और यहाँ पे जो आप कर्टन्स देख रहे हैं ये भी बहुत सुंदर है, कैसे लग रहे हैं मुझे ज़रूर कमेंट्स में बताइए। सब कुछ मैचिंग। और हाँ, मम्मा की जो साड़ी है वो भी पूरे जो हॉल का जो कलर स्ट्रक्चर है उसमें मैच हो रही है, जो भी हमने पूरा लुक बनाया हुआ है पूरा हॉल का, जैसे कर्टन्स हो गए, सोफा सेट, उसके बाद जो हमारा कारपेट है, उसके साथ हमारा जो टीवी यूनिट है, तो सभी एक दूसरे से थोड़ा बहुत मैच खाते हैं और इसीलिए वो बहुत सुंदर लगते हैं। तो यहाँ पे हल्दी कुमकुम का जो मम्मा ने बहुत ही सुंदर ट्रे खरीद के लाया है। तो ये सब की जो प्राइस है ना वो तो मैं अभी नहीं बताऊंगा, बाद में आपको कभी बता दूंगा। तो अभी थोड़ा हमें जल्दबाजी है क्योंकि अभी ये जो व्लॉग है ये थोड़ा बढ़ाना नहीं है, शॉर्ट करना है, क्योंकि ये पहले ही बहुत बढ़ने वाला है। बहुत सारे शूट्स जो है मैंने जो वीडियोस है वो बना के रखे हुए हैं, जो आपको भी आगे दिखने वाले हैं, तो मैं उसमें भी बहुत कुछ कट करने वाला हूँ। तो यहाँ पे आप ये जो रंगोली देख रहे हैं, तो ये मुझे ज़रूर अभी कमेंट्स में बताइए कैसी लग रही है। तो ये पूरा रेडी हो चुका है और बहुत ही सुंदर लग रही है। और ऊपर से हमारे यहाँ पे जो लाइटिंग वगैरह मैंने लगाई थी श्री राम जी का जब आगमन हुआ था उस दिन की, तो वो भी मैंने व्लॉग तो बनाया था, आपने देखा ही होगा, छोटा सा व्लॉग था, ज़्यादा बड़ा नहीं था, तो उसमें ये सब मैंने दिखाया था। और ये कैसा लग रहा है मुझे एक बार ज़रूर कमेंट्स में बताइए। उसके ऊपर हमने साइड में दिए और फूलों का थोड़ा सा डेकोरेशन किया हुआ है। और यहाँ पे बीच में आप देख सकते हो जो हल्दी कुमकुम में रखा जाता है सब कुछ जो हमारे यहाँ पे देते हैं, मतलब लेडीज़ को, तो वो वाला सब चीज़ें वहाँ पे रखी हुई है। और ये भी रंगोली जो मम्मा ने बाहर बनाई थी हल्दी कुमकुम की, बहुत ही सुंदर है। सो यहाँ पे अभी लेडीज़ का आना जो है वो चालू हो चुका है और आप अभी बहुत सारे सुंदर सुंदर उखाने सुनने वाले हो, क्योंकि ये व्लॉग स्पेशल उखानों के लिए बना है। तो आप अगर उखाने सुनना चाहते हैं तो ये व्लॉग पूरा कंटिन्यू करिए। बहुत ही सुंदर जो मराठी में उखाने होते हैं तो वो अभी आपको सुनने को मिलने वाले हैं। जितने भी लेडीज आएंगी मम्मा ने सभी को उखाना लेने के लिए कहा है। उखाना मतलब एक ऐसा ही है जिसमें अपने पति का नाम, एक चारोड़ी जिस तरह होती है ना, कोई जैसे हम हिंदी में शायरी बोलते हैं, उसी तरह करना पड़ता है और उसमें हमें अपने पति का नाम लेके दिखाना पड़ता है। तो वो लेडीज़ का एक होता है जो उखाने वगैरह, तो हमारे मराठी इसमें होता है। तो आप लोगों को अगर पता है तो ज़रूर कमेंट्स में बताइए, और आप लोगों को अगर नए उखाने आते हैं तो मुझे कमेंट्स में ज़रूर बताइए यार। सो चलिए यहाँ पे सुनते हैं अभी उखाने जो लेडीज़ के, बहुत ही मज़ा आने वाला है अभी यहाँ पे। हार घालते वाकून गजाननरावचे नाव घेते तुमचं एवढे मिलियन ठेवले त्यांनी 30 मोबाईल मधले पण ते पाठ नाही होत आता हे बाई काही एकाने सोडत नाही वाटते जमलं मी आठवण ठेवले इकडे आठवा लागते ना आम्हाला नाही आलं तर काय करा आता काय तर कापूचं नाव घ्यास लागणार आहे कॉटन नवीन सेटच घेतला म्हणजे सूट झाला सोपं आहे ते म्हणजे नवीन मोठे मोठे आले पाहिजे उंच उंच भिंती चित्र काढून मी किती काढले चित्र रंगोले खा मातेबाईच्या पोटी जलमले राम अशेराम शांत नारायण युट्यूबवर जातात ते आता उद्या दिसते म्हटलं लाल लाल चुडा शिले श्रावणमुळे आहे जीवनात आनंदाचं मस्त रांगोळी ना पेंटर्स भाऊ आमचा काढू लागायला होता आमचा मला एकटी काही जमत नाही ते सगळेजण रांगोळी जवळच थांबले हो हे व्लॉग सप्त्यातला सांगितलं भास्करबाई जवळ कापूले राहिलंच म्हटलं सांगायचं होता नाही नाही मध्ये अंगा काका
काकाचं नाव कसं काय विसरसान? काही नाव आठवत नाही. हेच आहे का म्हणजे पुन्हा हा मी बनवलेला आहे तो ब्लॉग. हा मी बनवलेला आहे लाडक्या राधिकेला कृष्ण म्हणते हा संतोषराजे नाव आहे तुमच्यासाठी खास. काकाचं नाव सांगा. जुनं झालं तरी सांगा लागते. आमच्याकडे सांगितलं नाही हा, नाही. एवढं सांग तू सांगा नाही तिला तर घ्या घ्या तुम्ही पहिले. घराला असावे अंगणात असावी तुळस गोकुळ आमचे नाव घेते मला नाही आवडत. बाबर येतो ते मस्त छान छान येते. तशा चांगल्या आज हाताने लागत का? आज झाड झुकून पाहिलं. हा, पाय तिकडे पाय कर. स्वर्गाच्या नंदनवनात सोन्याच्या केळी मदनरावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. छान घेतले का चला सांगा काकाचं नाव. हा हा काकाचं नाव वर साडी मॅचिंग झाली. साडी मॅचिंग आहे. गुलाबाचे फुल दिसायला सुंदर त्याहीपेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी. संजय रावाचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. लग्नात घेतलेली होती. लंडन कुदई मनमन माती सारवल्या भीती ठिसरल्या खाम आतेबेचे पोटी जलमले राम राम तर म्हटलं नाही नाव तर घेतलं नाही काचाची नाणी अत्यर्ष पाणी स्नान करते भीमरावजीची राणी. बापा एवढी पण ती चांगली दिसू राहिली. रोजच्यासारखी दिसत की नाही? मग हे गौरवनी त्याला किती दिवस लागले. गौरव केलं ते मला नाही जमत. गौरव केलं ते सगळं. मला फक्त आणून द्यायला लागलं त्यांना लावलं त्याच्यावरती. टेन्शन नाही ते गौरवचे पराक्रमाचे. हा लहान आहे. मी करतो रांगोळी काढतो नाही. मी रांगोळी काढतो तू तयारी कर. माझी तयारी चालू आहे ती. नाश्ता होता व जेवण होतं. आम्ही शॉर्टकट केलं होतं. येईल ना उद्या परवा. उद्या परवा हा पाहिजे. माहेरची लाडकी कन्या सासरची लाडकी सून विनायकराव सारखे पती मिळाले भाग्य कोणते आहे. हा असं पायवर मस्त येते का नाही? असे नवीन नवीन ऐकायला भेटते ना. नवीन काय माहिती मला 5-6 कामात होते. सांगा. चांदीच्या आळटीत त्याला हिरी मोठी जोडले मंगेशरावांसाठी आई वडील सोडली काय? नाही सकाळी गेलो की संध्याकाळी गेलो. तेच तर म्हटलं जात नसतं काय आता. मनासाठी रोट केली. तुम्हाला त्याचाच विचार होता का? हा हुंडा कामाला आता. हुंडा नको घेऊ रे. आपण सांगितलं. काय सांगतो परत सांगा. परत सांग. रिपीट. पुरुष असावे नियोजक स्त्रिया असाव्या अल्पगती रामदासरावांचं नाव घेते बंद करा हुंडा पद्धती. असं आता घेतच नाहीत ना. माझ्या पोलीस तर भेटत नाही तर हुंडा कुठून भेटेल? कोणी भेटलं पण झालं बरं तरी. पोरी भेटलं पण झालं आता नाही का? ते मंगळसूत्र त्यात 2 डोरले. संजय रावाचं नाव मी माझ्या हृदयात कोरले. आता हृदय भाव मीच काढली का गौरवनं. बापरे. त्याची व्हिडिओ बघतच ना. गौरवनं काढलेली आहे ती. तिकून बस. तुमच्या सगळीमध्ये हार घालते वाकून प्रकाश रावांचं नाव घेते तुमचा मांजरा. जमलं बाबर आलं की नाही? आपली तुळशीचं लग्न. व्हिडिओ काढायचा जरा लंबा सांगते. जन्म तर चांगलं आहे मस्त. त्या गोडी कापून एक सांगितलं होतं लंब होता मस्त. झुंझुन जुन्यात बसली मेन्यात कंचोळी अंगात गुलाल भांगात जायफळ वटीत लवंगा डोळे बुटीत हंड्यार हंडा हंड्यार परात परातीत भात भातार तूप तुपासारखा रूप रूपासारखा जोडा पंढरीला घातला वेळा. तिकडून आणला चुडा. सासूबाई म्हणतात मला जाऊबाई म्हणतात मला ननदबाई म्हणतात मला अनिलराव म्हणतात कळत नाही का तुला आपण पुन्हा जाऊ पंढरीला.
आपल्या मोरेचं नाव माहित नाही म्हणते. सांगा आता कसं करावं? गुलाबापेक्षा मोहर दिसते गुलाबाची कळी. हे इथं बसा घालते. नाव पहा बरं, मस्त ते ते. एवढ्या मोठ्या वायटुकीवर केली शास्त्रज्ञांनी मात आणि रावांच्या जीवनात मला मिळेल त्यांची साथ. मस्त सांगतात पावर घरात मस्त भाभी येते ना असं तर म्हणून ना. विसरून हो, मागच्या वर्षीच केली होती उन्हाळ्यात. 14 फेब्रुवारी आता असंच करतात. चांदीच्या समयीत सोन्याच्या वाती निलेशराव माझी जीवनसाथी मी त्यांची सौभाग्य होती. मनुष्य पक्षाला मोत्याचा चारा विजयरावांच्या जीवनात आहे मला सुखाचा वारा. पोरानं काढली. माय बाई वो अरे बापरे, सर्वगुण संपन्न नाही तो. बरं आहे, टेन्शन नाही. मला टेन्शन नाही आहे ना. शेगावीचे गजानन शिरवळचे साई श्रीकृष्णरावांचं नाव घेते श्लोकची आई. पर्यंत आहे. आता सध्या आहे घरी म्हणून. मग मग बोल. मन लागतं लेकरं नाही तर मग आले ते काम करतात आपले. मग काय तर. आता क्या कहूँ कैसे कहूँ, शर्म मुझे आती है. आपको तो मालूम है संतोषराव मेरे जीवन साथी है. जमलं. आता तो काढून राहिला. म्हटलं तुम्हाला चांगला म्हणावंच नाही. कोणाला काही नका साथ द्यायला घेऊ. म्हणून हिंदी डायरेक्ट म्हटलं. एकदम हो खरंच आहे. वर खूप आहे नाही, खाली पदरला ते फुलन विला आहेत की त्याला भारी भारी आहे तो पदर होता. हिंदी आपल्या सवय मागं. माझ्या पोराचं केलं ते. मला कुठे एवढं जमणार आहे. आमचं पोरगच आहे ना करू लागायले. पुढच्या वेळेस बोलावं लागला. माहिती नाही? छान दिसत साडी छान वाटते. छान वाटते. काय सांगू? नाव अरे बापरे. गुलाब फुलापेक्षा मोहक दिसते गुलाबकडे पुरुषोत्तम रावांचं नाव घेते संध्याकाळच्या वेळी. हा, गावामध्ये निघतात खडे आणि सुनील रावांना आवडतात बटाटे वडे. ऍसिडिटी वाढली. मला आवडतात ते म्हणून सांगून दिलं म्हटलं सांगता तिला आता. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात कोण? विश्वजित रावांचे नाव घेते त्यावेळी. जिथे लागलं तिथे जॉईन झाली. बक्षीस देत नाही मला. पारितोषिक नाही देत म्हटलं की हे कमी 1000 रुपये देऊ पाहिजे तुझ्या त्या नाव नाही सांगा. नाव सांगा आता. आम्ही पण ऐकलं नाही तुमचं. नाव ना पहा बरं. नाव नाव येते की नाही. मग आता एक म्हणतात चाला अभिमान. चला धावा मी साडी घेते ना. कलर केलेला आहे ते कापसाच्या नख केलेले आहे. बोंडानी खाल्या काढल्या. आता येईन सांगत कापूस दिसला. कापूस दिसला ना. अक्का तर बाय कशा पोर. आपका निरीक्षण करू राहिले. कोणता दागिना सुटला का? अक्का देतात मग त्यातला स्वतःचा. हौस आहे पण कटलेरीतले अंगठी नाही आहे का? पुढच्या बारीला अंगठी घेऊन येतो. नाही ना, आहे ना अक्काच्या हातात. अक्काच्या हातात आहे ना. तिथं पहिले ओळख आहे आम्हाला. म्हणून ते कोण भेटल्यावर कशी घेतो आम्ही ते. सोबत सोबत आलो. मला खरंच ओळख नाही ना म्हणून विचारून राहिली मी. ओळख असली तर मग आपण पुढच्या बारीला सांगितलं ना ते म्हणून आम्ही सोबत सोबत असतो. मी म्हटलंही म्हटलं मला बोल.
ठेवा ना तुम्ही, सांगते ना, आठवण करून सांगते, आठवण करून सांगा. केली तरी दुकानात जायचं दिसणार नाहीये. मंदिर में दिया, दिए में बाती, राजेश सिंह मेरे जीवन साथी. मस्त हिंदी सांगते यार. बहुत ही बढ़िया. ऐकी नाही बरं. सोन्याची घागर त्याला मोत्याच्या कडा, नरेंद्र राव यांना हिरवा चुडा. हो का, हिरवा काढला काय? सोन्या गिन्या कमी सोन्याचा हिरवा रंग दिलेला आहे. दिवस एक चालले सांगा नाव. नाव घ्या नाव. नावात काय विशेष? गोकुळराव आहे माझे मिस्टर, मी आहे त्यांची मिसेस. इंग्रजी भाषेत भिंतीला म्हणतात वाल. संजय रावांच्या नावाने कुंकू लावते लाल. चला आता तू सांग एक मस्त. बाई मला सांगत नाही. मग काय तर मस्त सांग आता, मोठ्याच्या मोठं एखादं. संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका. सुशील रावांचं नाव घेते, लक्ष दे नाही. कलर गेलाय ना काय आयडिया किती मस्त केली. ते डायरेक्ट त्याचसोबतच आलेले आहेत. खराब नाही होते. हळद लावते किंचित, अनिल रावचे नाव घेते, पूर्वी जन्माचे संजय. त्याच्याकडे त्या गडबडीतच निघाल्या वापस. हॅपी मकर संक्रांत. सॉरी मी वेळेवर फोन केला, म्हणजे आधीच करणार होतो, मग सकाळपासून कामं चालू होते. ते बाहेरचं पण मीच काढलं, ते रांगोळी. पाहिली का तू? सगळे साफसफाई खर्च. अरे एक तर माझ्या बॅलन्सने आईच्या जेवण लावला, अर्पिता ताईला लावला, तुलाही लावला, दोघींनी उचलायला नाही. म्हटलं आता हिला व्हॉट्सअपवर ऑनलाईन दिसला, व्हॉट्सअपवर लावून पाहिला ते ऑनलाईन होती वाटतं, म्हणजे ते रिंग जात होती पण उचलला नाही. हा ते काम चालू आहे तिथे. अरे तसंही आता हे मला दांगडं दांगडं चालू आहेत ना लोकांचे, त्याच्याकडनं ते पेट्रोलचे वादे मिस ला. नवीन घेतला, टिपॉय घेतला नवीन. आम्ही आता फराळाला आलो होतो तेव्हा नव्हतं. नाही तेव्हा नव्हतं. हा आता घेतलं. नाही एकदा ठेवला. मस्त पडदे वगैरे. बापरे. काकांचं नाव तसं माहित नाही ना मम्मीला. एकादशीच्या दिवशी विष्णूला वाहते तुळशी आणि अजित रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. क्या बात आहे. तू काही नको, तू चॉकलेट खा फक्त. स्वतःच नाव माझ्या युट्यूबवरच्या लोकांनी माहिती. अरे ते रक्षा नाही ते लग्नातली आहे, ते ऋषिदाच्या ते घेतले तेव्हा. एरवी गवाडी गवाडी दिसतो. तसं केलंच नाही जात तयारी. माहित असतं तशीच दिली ती द्या. असं काही ते आरामशीर म्हणजे आमचं लय चालते. आता लय अजून बाकी यायच्या 10 वाजेपर्यंत चालते. 70-80 बाया येतात. किती डझन आणलं विचार ना. 5-6 डझन आणलेच 3 वाहन. हा 3 गल्ल्या मिळून 2-3 कागद इतकं चालायचं ते 11 वाजेपर्यंत लय चालते. आमच्या इथं पूर्ण हे इकडे सगळं हिची ओळखीला आहे ना केंद्राची आणि मम्मीची. काढून टाकली. बस बस तिकडे. चॉकलेट घेतलं का? मस्त काढली. त्याच्यावर तर दिवे होते, आता विसले ते. मस्त केलं. उलटा आहे आमच्याकडे सगळं उलटा आहे म्हणा. असते एक जण तसं असतेस. आपली बाई हे त्याचं चॅनल आहे ना. हो का?
प्रणिताला केलेला आहे. कोण काढली? प्रणिताच्या इथं आहे. तिने दिसतात व्हिडिओ. ते सांगितलं तुम्हाला. या रांगोळी काढ खाली पाहिजा देसान पाय बा गरीबाच्या नाव सांगणं कंपल्सरी आहे. तुम्हाला घ्या लागते नाव. हा मग घेतो ना मी पहिले तुमच्या ऐका मम्मी. नाव सांगणे. हळदी कुंकाचे डबे आजकाल नवीन आलेत बदलले म्हणा. काय सांगते की फोटो पाठव म्हणजे मला आणता येतील. तुमच्या भावाची पद्धत आहे ते सांगायची तुम्हाला माहित नाही का? गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी सुजित रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. पाय पण आलं की नाही मस्त तर येते. महादेवाच्या पिंडीवर संत्र्याचे फळ संजयरावचं बोलणं साखरेवरून गोड. कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित, योगेशरावांचं नाव घेते हेच माझ्या जीवनाचं संचित. मस्त सांगायचं. शेगावची गजानन, शिर्डीचे साई, वामनरावचे नाव घेते मी विनीत उन्नतीची आई. लेकराची नाव सांगा देशपांडे बाई. पहाटेच्या वेळेला कोकिळा गाते स्वरात, मोहनरावांचं नाव घेते दुर्गाताईच्या घरात. आमची वहिनी घेणार आता. हे माझ्या ननदबाई आहे. हे ननदबाईची सुनबाई. हे मुलगी. यांना ओळखते मी. गेली आहे. हिची वहिनी. हो का? ननद भाऊजय आहे. ते पाहिजे कागदाचे चॉकलेट खाऊन राहिली हिरोईन. चल सांग नाव आता माझ्या जवळ. आता बुल्ली गेली काही नाही. हिरव्या बागेत फुलला हे पकड ना. घे ना तू. घे ना. हिरव्या बागेत फुलला गुलाब आणि योगेशराव आहेत माझे नवाब. नवाब. मंगल कार्याची खून म्हणजे दाराला कारण ऋषिकेश रावांचं नाव घ्यायला हळदी कुंकवाचं कारण. मस्त सांगते मी बहीण. पाय सांगते नाव मस्त. आम्ही आता लेखन एवढे पिशे झालो. चांदीची कळशी पाण्याने धुतली, कापडाने पुसली, गोपाळरावांचं नाव घेताना विठ्ठल रुक्मिणी असली. एकदम नाव विचारच लागते. सांगा ना. एक निरंजन, दोन वाती, मी आहे संजय रावांची सौभाग्यवती. चांदीसाठी पेढे होते 5 जणांचं नाव येतं 5 मिनिटाच्या. दोनातून 2 गेले, बाकी राहिले 0. संजय राव सारखे पती मिळाले हेच माझे पुण्य. लिहून घ्यायचे असते वहिनी. लिहून घ्यायचे असते. ते युट्यूब वाले पाहतात ते नवीन नवीन. आपल्याला आपल्या उशिरा येतात. सांगा नाव. असते गोडी राजेंद्राने अंकाची शुभेच्छा दिला जोडी. माझं होत नाही. नचिकेतला 6:30 एका क्लासून घ्यायला लागते, दुसऱ्या क्लासला सोडा लागते. दोन्ही वानखेडे नगर मध्ये. नाव सांगा. आजकाल सगळीकडे स्वयंपाक करायला असतात कुक. आजकाल सगळीकडे स्वयंपाक करायला असतात कुक. प्रसादरावांचं नाव घेऊन मी हळदी कुंकाच्या दिवशी केला होता साऊथ इंडियन लुक. अरे वा. राजेंद्रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात अगरबत्तीचा वास. संजय रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. राजेंद्रावांचं नाव घेते हेच माझे पुण्य. टिपो आहे म्हटलं का तुम्ही? टिपो आहे म्हणून राहिली. 20 रुपयाचा टिपो आहे. काकू शॉकच झाले. काकू गाडीची
हा घ्या. सांग मला काय आहे. 10तून 10 गेले खाली राहिले 0. रवींद्र रावांचं तो लंबावाला तुम्ही ते होतो काकूच्या अक्काच्या घरी भरला होता. रामजींच्या फोटोला हार घालते वाकून, रामजींच्या फोटोला हार घालते वाकून, राजूरावांचं नाव घेते तुमचं मान राखून. कलर पण रिच वाटते. चांगला ग्रे कलर नव्हता म्हटलं ग्रे कलर घ्या. मग मी आवडला ग्रे कलर. आपल्याला काही जमत नव्हतं ते. बरोबर म्हटलं मला जमत पण ते रांगोळी काढली त्याला म्हटलं मला नाही जमत. मग ते त्याच्यावर लावून दिलं त्याला केलं ते सगळं तयार. मस्त केलं. मला सांगू आता हे असं कर म्हटलं हे सगळं सामान एक काढून दिलं. सो गाइस अभी हमने भैया और मैंने पानीपुरी लाई थी क्योंकि अभी मम्मा इतने काम में बिजी थी तो खाना वगैरह बनाना नहीं हो पाया. सो ज़्यादा भूख भी नहीं थी तो इसलिए हम सभी लोग पानीपुरी खाने के लिए रेडी हो चुके हैं. अभी थोड़े लेडीज़ आना थोड़ा रुक गया था. मम्मा का शायद हो ही गया था, ख़त्म ही हो गया था सब कुछ. अभी लास्ट थे कुछ 1-2 लेडीज़ तो वो आएंगी और फिर से भी 10 बज रहे थे तो अभी हम पानीपुरी खाते. और हाँ कुछ 1-2 दिन पहले के भी कुछ शूट थे जो हमारे घर पे मेहमान आए थे तो उस टाइम पे भी थोड़ा हल्दी कुमकुम जैसा जो प्रोग्राम होता है वो हुआ था तो वो भी आपको दिखा देता हूँ. यहाँ पे बहुत सारे मेहमान थे, रिलेटिव थे हमारे, तो सभी लोग यहाँ पे बैठे हुए और यहाँ पे मम्मा उनको भी जो है हल्दी कुमकुम लगा के जो वान वगैरह दिया जाता है वही दे रही है. तो वो भी पुराना था शूट निकाला हुआ तो सोचा अभी इसमें ऐड कर देता हूँ क्योंकि ये पूरा हल्दी कुमकुम का ही व्लॉग बनाया है. तो सभी जो शूट है हल्दी कुमकुम के इसी में आ रहे हैं. सो आज का व्लॉग आई होप आपको अच्छा लगा होगा. कैसा लगा है ज़रूर मुझे कमेंट्स में बताइए और अगर चैनल पे नए हो तो ज़रूर सब्सक्राइब कर लीजिए और कौन सा उखाना और कौन सा पोर्शन आपको अच्छा लगा है ज़रूर कमेंट्स में बताइए. तो चलिए थोड़ा बहुत आपको हल्दी कुमकुम का दिखा देता हूँ और उसके बाद हम व्लॉग करते हैं यहीं पे एंड. सो ज़रूर लाइक करिए. जिनको उखाने सीखने हैं तो उनके लिए ये व्लॉग बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि बहुत सारे उखाने आपको इसमें सुनने को मिले हैं. इसमें से आप बहुत सारे उखाने सीख सकते हो तो ज़रूर जिनको सीखना है उनको शेयर करिए. तो चलिए मिलते हैं नए व्लॉग में. बाय गाइस, टेक केयर. मी येता काय कधी मग कधी म्हणजे असं आहे तुमचं मग 4 रविवार करते कुठे झाला ते आपल्याला मग ती कुठे कशाला मला काही काम नाही. घरच्या घरी लग्नाच्या आधीपासूनच थंडी वाजून राहिली आप्पाजी. आज थंड आहे ना कसं करत आप्पाजी अजून राहिली वाटते तुला. हो ते तयारीसाठीच काढलं मी शूटिंग. रांगोळी त्याच्यासाठी म्हणलं की हे सगळं नसरा करावं लागत असते म्हणून लेट आलेले असंच भेटते. आमच्या इकडं तर चांगलं आहे आमच्या इकडे 10 वाजता 10 वाजता